एक महत्त्वाची बातमी, वाशिम जिल्ह्याला आता नवा पालकमंत्री मिळणार असल्याचं कळतंय। हसन मुश्रीफांनी पालकमंत्री पदाची जबाबदारी ही सोडली आहे। आताची महत्त्वाची बातमी आहे, वाशिम जिल्ह्याला आता नवा पालकमंत्री मिळणार आहे। वाशिमचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी पालकमंत्री पदाची जबाबदारी सोडल्याचं कळतंय आणि त्यामुळे आता वाशिम जिल्ह्याला नवा पालकमंत्री मिळणार आहे। नाशिक आणि रायगडचा पालकमंत्री पदाचा वाद कायम असताना आता आणखी एक महत्त्वाची बातमी समोर आली, ते म्हणजे वाशिम जिल्ह्यात हसन मुश्रीफांनी पालकमंत्री पदाची जबाबदारी सोडली आहे आणि त्यामुळे आता वाशिम जिल्ह्याला नवा पालकमंत्री मिळणार आहे। त्यामुळे आता वाशिम जिल्ह्याचं पालकमंत्रीपद नेमकं कोणाकडे जातं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। यावर अधिक माहिती घेऊयात, आपल्याबरोबर सागर कुलकर्णी आहेत। सागर, हसन मुश्रीफांनी पालकमंत्री पदाची जबाबदारी सोडल्याचं कळतंय, नेमकं काय कारण आहे? हसन मुश्रीफांना पहिल्यांदा मुळात वाशिम या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद दिल्यापासून ते नाराज होते। दुसरीकडे जाण्या येण्याचा विषय आणि त्या जिल्ह्यामध्ये त्या फारसं स्वारस्य नसणं यामुळे त्यांनी त्यांचे नेते अजित पवार यांना देखील या संदर्भात भूमिका मांडली होती आणि अजित पवारांना विनंती करून अखेर त्यांनी वाशिम जिल्ह्याचं पालकमंत्रीपद आपण स्वीकारत नसल्याचं म्हटलेलं आहे आणि तिथली जबाबदारी सोडल्याची माहिती आता समोर येत आहे। एका बाजूला रायगड नाशिक जिल्ह्याचं पालकमंत्रीपदचा मुद्दा गाजतोय राज्यामध्ये, त्यातच हसन मुश्रीफांनी वाशिमचा सुद्धा मुद्दा करत आता पालकमंत्रीपद तुर्तास सोडल्याचं सांगितलं जातं। नरहरी झिरवळ हे देखील हिंगोलीच्या पालकमंत्रीपदावरनं कुठेतरी नाराज आहेत असं समजतं। यामुळे पालकमंत्रीपदाचा मुद्दा हा जास्त चर्चेचा झाल्याचं दिसून येतंय। नक्कीच सागर, त्यामुळे वाशिमचं पालकमंत्रीपद नेमकं कोणाकडे जातं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।